ठाकूर साहेब जे समाजसेवक आहेत मानपाडाचे एक यशस्वी उद्योजक आदरणीय श्री रणजितजी ठाणगे, श्री नरेश मात्रे जे पीच क्युरेटर आहेत नेहमीच आपण बघितलं असेल त्यांना, त्यानंतर आदरणीय श्री दत्ता वजे आणि श्री देवेंद्रजी वजे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा तुमच्या समोर. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा रेग्युलरच्या माध्यमातून आज 8 संघांचा पूल तुमच्या समोर आहे आणि ही प्रथम फेरीमधील द्वितीय लढत बेतवड्याच्या विरोधात मानपाडा या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मानपाड्याचा कॅप्टनचा आणि त्यांच्या विरुद्ध बेतवडे हा संघ फलंदाजी करत असताना 5 षटकांचं पहिलं सत्र आघाडीला आपण बघतोय. प्रशांत तांडेलच्या सोबतीला आलाय तो फलंदाज विकास पाटील. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन बॉलिंग मार्गवरती रोशन तयार. मानपाड्यांकडून राऊंड विकेट पहिला चेंडू विकाससाठी ड्राइव्ह करतात इनसाइड आउट. खूप चांगला फटका डिपिस्कामा पॉइंट मध्ये चाललाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आणि सरळ हा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती चौकार. आवाज आपण ऐकला. या गाण्याचे प्रस्तुत करते आदरणीय अशोकजी ठाकूर साहेब. परमेश माळे यांचा आवाज. पिंपळा देवीचे संगीत. फुलटॉस ऑन साइडला टर्न केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक जो सापळा रचला होता त्याच्यामध्ये अडखळला की काय असं वाटलं, परंतु कॅच ड्रॉप. स्ट्रायकिंगला फेकी होते ती देखील फेकी गॅदर करू शकले नाही एसटी रक्षक आणि वेगाने दुसरे रन देखील कंप्लीट होत असताना प्रशांत आणि विकास यांना आपण बघतोय आघाडीला. फुल टॉस होता ऑन साइडला टर्न केला होता चेंडूला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आपण बघितले ते म्हणजे शरद यांना. कॅच या ठिकाणी ड्रॉप झाली. आयुष्यमान बाबाचा शुभ आशीर्वाद त्यांनी नक्कीच दिला या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना विकास पाटीलला. धावसंख्या आपण बघतोय 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा रोशन. फुल टॉस हे स्लाइस केला गॅप मधून बॅकवर्ड पॉइंटला वेगाने चेंडू अलॉंग द कार्पेट आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला त्या ठिकाणी सीमारेषेच्या अगदी जवळ पायाच्या साहाय्याने त्याने अडवला. सेकंड अटेम्प्ट मध्ये उचलून पुन्हा एकदा ते फेक करतायत. तोपर्यंत सहजरित्या आपण बघितल्या त्या या 3 धावा. गुड रनिंग. स्लाइस करण्याचा चेंडू आपण बघितला प्रयत्न करत होते. हा फटका जर आपण बघितला एखादी सुरी आपण बघितली सफरचंदावरती ज्या पद्धतीने फिरवली जाते तशा पद्धतीचा फटका फुलटॉस स्लाइस करत असताना बॅटने बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमधून चेंडू पाठीमागे बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये. 3 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 9 या आकड्यावरती. प्रशांत येतात आता स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या आहे ती 9 या आकड्यावरती. ट्रॅक राऊंड द विकेटने पुन्हा एकदा तयार होतोय तो म्हणजे रोशन ठाकूर. या षटकामध्ये पॉवर प्लेचा आपण बघतोय प्रशांतच्या अगेन्स्ट. पिच होता बॅक टू दी बॉलर. स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतो. वेगाने चेंडू सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने लॉंगर आकाश फेक केली. धावची जी संधी होती ती हुकली आणि वेगाने 2 रन्स कंप्लीट करत असताना डेंजर एंडला धावत होते विकास पाटील. आणि या दुहेरी धावसंख्येने धाव फलक आता दुहेरी अंकामध्ये 11 या आकड्यावरती. 11 रन्स. तर विकास पाटीलसाठी चौकारासाठी 500 आणि षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. गौरव पाटील यांच्याकडून हे पारितोषिक. विकास सध्या नॉन स्ट्रायकिंगला आहेत. प्रशांत स्विच हिट झेलची संधी ते फलंदाज बाद. इनफिल्डला भेदू शकले नाही. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले गलीमध्ये ते म्हणजेच राम यांनी हा झेल टिपलाय. पहिला धक्का लागतो 11 धावसंख्येवरती बेतवडे संघाला. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, माफ करा. नक्कीच स्विच हिटचा प्रयत्न आणि गलीमध्ये रामला आपण बघितलं खूप चांगला झेल त्याने टिपला. इनफिल्डच्या वरतून खेळायचा प्रयत्न होता, हवेमध्ये खेळले
आणि त्याचं कारण या ठिकाणी बाद होत असताना गॅप शोधू शकले नाही प्रशांत. बाद होतात. पहिला धक्का लागतो बेतवडेला. धावसंख्या 11 असताना अखेरचा चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय फलंदाज गिरीश. तिसऱ्या क्रमांकावरती सध्या मैदानाच्या आतमध्ये आलेत. तयार होत असताना रोशन. अखेरचा चेंडू पहिलं यश त्याने संपादन केलं. पहिला ब्रेक शो मिळवून दिला. बॅक ऑफ द हँड होता. ड्राईव्ह केला. लॉफ्टी ड्राईव्ह होता. मिड ऑफला चेस करत असताना पाठीमागे आकाश येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा लॉंग ऑन वरून आकाश जीवाचा आकांताने धावत आला चेंडूवरती आणि 100% कमिटमेंट काय असतं ते क्षेत्ररक्षणामधून त्याने आता देखील दाखवून दिलं. 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाला. अंपायरचा अखेर इशारा येतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. बॅटिंग करतो टॉस गमावल्यानंतर बेतवडे संघ आणि धाव फलक एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 या आकड्यावरती. आफ्टर फर्स्ट ओव्हर लॉस ऑफ दी 1 विकेट 13 रन्स बेतवडे. तेरा धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. हे संपूर्ण क्रीडांगण, या क्रीडांगणावरती तुम्हाला लाल आणि त्याचबरोबर व्हाईट कलरचा पडदा पाहायला मिळेल. सुशोभीकरण खूप चांगल्या पद्धतीने क्रीडांगणाचं तुम्हाला पाहायला मिळते आणि याच दरम्यान आदरणीय श्री महेंद्रजी म्हात्रे आणि त्याचबरोबर नरेशजी वझे यांच्या या ठिकाणी शुभाग म्हणत असताना दादांचं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती येऊन आमच्या अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं ही विनंती. खूप सारे मान्यवर सध्या तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या व्यासपीठावरती देखील, कारण मानपाडा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. टॉस जिंकून त्यांच्या कॅप्टनचा फिल्डिंगचा निर्णय आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करत असताना धावसंख्या आपण बघितली ती म्हणजे 13 आणि ज्यामध्ये रोशनने एकमेव विकेट मिळवली. पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला तो म्हणजे प्रशांत बाद झाला. दुसरं षटक शरद येत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वापिस होता ऑन साइडला उचलला चेंडूला डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे आणखी एक धक्का बसेल. शरदला मिळणारे पहिलं यश. संतोषने झेल घेतलाय आणि हा लागतो दुसरा धक्का बेतवडे संघाला. शरदचा व पिच होता शफल झाली ऑन साइडला बरोबर लॉफ्ट केला होता. बॅटवरती मिडल होता परंतु टायमिंग तितकंसं जुळलं नव्हतं आणि तेच कारण त्या ठिकाणी गवसते गेले मिड विकेट मध्ये. आपण बघितलं झेल घेत असताना क्षेत्ररक्षक तो म्हणजेच संदेशला हा दुसरा गडी बाद होतोय. गिरीश सोबतीला आलाय. चौथ्या क्रमांकावरती कपिल. प्रशांत देखील आपण बघितलं संस्थामध्ये परतला, ज्याने योगदान दिलं 2 धावसंख्येचं आणि त्याचबरोबरीने आता विकास देखील माघारी परतलाय, ज्याने योगदान दिलं 8 धावसंख्येचं. शरद पुन्हा एकदा तयार. गिरीश अगेन्स्ट कॉमेंट्री बॉक्स एंडकडून फुल टॉस होता. ड्राईव्ह करतात डीप मध्ये. लॉंग ऑफला चेंडू संदेश जाडेका आणि त्याच्या चेंडू हातामध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पिकअप गॅदर अँड थ्रो तोपर्यंत मिळते फक्त 1 रन आणि या एकेरी धावेने धावफलक 14 या आकड्यावरती. 14 रन्स 14 धावा धावफलकावरती सध्या धावसंख्या. ऑन साइडला डीप मध्ये कपिल साठी आपण बघतो मिड विकेट. त्यानंतर लॉंग ऑन आहे आणि लॉंग ऑफ. फुलर लेत होता सरळ चेंडू बॅट अँड पॅड मधून मधली जास्ती वाकवतोय. यू मिस. आय विल डेफिनेटली इट. आणखी एक धक्का.
धावसंख्या आपण बघतोय ती 14 या आकड्यावरती आणि तिसरा गडी देखील आता बाद झाला. कपिल माघारे बदला शफल ऑन साइडला टर्न करण्याचा चेंडूला प्रयत्न, फुलर लेनचा चेंडू फॉलो केलं. कौतुक करेन मी गोलंदाज शरद फॉलो करत असताना बॅट अँड पॅड मधून वेगवान चेंडू सरळी असत्यांचा वेध घेत असताना एक स्लॉगर आला मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती समीर. धावसंख्येची नितांत गरज, संघाचा डाव सावरण्याची बेतोडीच्या दोन्ही फलंदाजांना. बॅकफुटला येत असताना ड्राईव्ह केलाय, पॉइंटला त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक. चेंडू त्यांनी हातामध्ये ठेवला, बॅकअप देखील होतं, कारण प्रश्न विचारले जातात सध्या प्रवीण आणि त्याचबरोबर एससी रक्षक आपण बघतोय तो म्हणजेच रजनीकांत यांच्या माध्यमातून. धावसंख्या सध्या आहे ती 15. एकेरी धावेने धाव फलक पुढे जात असताना चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या षटकामधले 2. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक सिंगल. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न होता, मिस झाले. टप्पा पडला तर काहीसा बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू नॅचरल स्विंग पाहायला मिळाला, कारण डावखुरा त्याचे गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतात. उजव्या त्याच्या फलंदाजाला बाहेरच्या बाजूने वळणारा हा चेंडू मिस झालेत. ओव्हर पेस ऑन साइड. ते कुठेतरी हानी झाली बेतवड्यासाठी आणि त्यानंतर दुसरं षटक शरदने ज्यामध्ये 2 गडी बाद केले. टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासाळले आणि आता मिडल ऑर्डरचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 षटकांच्या अखेरीस 21 धावसंख्या 10.5च्या 5-0च्या. या ठिकाणी करण प्रणयने बॅटिंग करत असताना बेतोडे. 21 धावसंख्या. तिसरं षटक आता बॉलिंग मार्कवरती एक सिनियर खेळाडू तयार होत आहेत ॲज अ बॉलर प्रवीण. ओद विकेट, पहिला चेंडू ओ पिच ऑन साइडला उडवला, आउट बॉल रेड. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, उचलला चेंडू फेक ॲक्युरेट करतात नॉन स्ट्राइकिंगला. गुड थ्रो. रोशनला पण बघितलं, रोशन ठाकूर डीप मध्ये सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे. ते 22 या आकड्यावरती आमच्या समवेत अंकित आणि साईश आहेत, हे 2 ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगलं गुणसंख्या लेखन सध्या त्यांच्या माध्यमातून होत असताना नेहमीच स्कोररला असं म्हटलं जातं समालोचकांच्या पाठीचा कणा असतात. सुवर्ण अक्षरामध्ये सध्या हे सजावट करत असताना दोन्ही आमचे स्कोरर्स. उडवला हवेमध्ये, लॉफ्टेड स्ट्रोक आहे, मिस्टॅमिंग हा फटका स्क्वेअर लेग मधून संदेश वेगाने आलाय आणि झेल त्या सावाक्याच्या बाहेर होता. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडला. शॉट स्क्वेअर लेगचा दरम्यान तोपर्यंत सहजरित्या या 2 धावा. बॅकअप मिड विकेट वरून आकाश पाहायला मिळाले. यंगस्टर आकाश प्रतिभा संपन्न असा खेळाडू, कमी वयामध्ये खूप चांगलं यश त्याने नक्कीच संपादन केलंय. दोन्ही कटआउट्स जे तुम्हाला पाहायला मिळतात अगदी आमच्या साईड स्क्रीनच्या दोन्ही बाजूला, स्वर्गीय वामनजी वजे साहेब यांचे. आणि त्या कटआउटला डायरेक्ट चेंडू जर लागला तर त्या फलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आदरणीय श्री संतोषजी वजे साहेब जे रॉयल हॉटेलचे प्रोप्रायटर आहेत. ऑन साइडला उडवलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तो फक्त बनून राहील प्रेक्षक. इट्स अ ह्यूज हिट 6. चेंडू त्याला आउटफील्ड मध्ये डीप मध्ये संदेश आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फेकी करतायत, ॲक्युरेट नॉन स्ट्रायकिंग एंडला, माफ करा स्ट्रायकिंग एंडला. आणि या एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते 31 या आकड्यावरती.
धावसंख्या सध्या 31 आहे. पुन्हा एकदा तयार होत आहेत ते प्रवीण वझे. या षटकामध्ये आपण बघतो एक षटका ठोकलाय तो फलंदाज पिच आहे. डाऊन दी ग्राउंड चेंडू लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी रोशन पोहोचला उचलून फेक नॉन स्ट्रायकिंग एंडला करतोय. डायरेक्ट हिट झालं तर कदाचित चित्र अलग नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु या ठिकाणी आता हा चेंडू सरळ नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजाच्या हातामध्ये. आणि या दरम्यान ज्यांचं नुकतंच आगमन झालं आदरणीय श्री बेडेकर साहेब यांचं मनपूर्वक मी स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. धावसंख्या सध्या पाहायला मिळते ती 33 या आकड्यावरती. 33 समीर उडवला ऑन साइडला खूप उंच आणि तितकाच लांब. हाय हॅन्डसम षटकार. संघ सध्या बॅटिंग करतोय मानपाडाच्या अगेन्स्ट. पुढच्या वेळेला तुमचं यागासन आणि गावदेवी भाल मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन टॉससाठी आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सादरीकरण कक्षामध्ये उमसाई आगासन आणि गावदेवी भालचे संघनायक. संख्या 39 या आकड्यावरती सध्या पाहायला मिळत्या. गिरीश सध्या स्ट्रायकिंगला बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा तयार होतात. शरद त्याचा गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फक्त 8 खर्च केली होती. ऑन साइडला उडवला स्क्वेअर लेगला चेंडू क्षेत्ररक्षक आहे तो फक्त बनून राहील प्रेक्षक. आणखी एक दणका सध्या पाहायला मिळाला गिरीशचा सीमारेषा पारा षटकार. Thank you. 45 आकड्यावरती सध्या धावसंख्या. बॅटिंग करत असताना आपण बघतोय बेतवडे हे दोन्ही सिनियर खेळाडू आहेत. बेतवडेच्या मिडल ऑर्डर मध्ये संघाचा डाव
पुढे नेत असताना स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता, बॉडीला ब्रश झाला, चेंडू पायाच्या सहाय्याने हिट करण्याचा प्रयत्न होता शरदचा. क्रिकेट विथ फुटबॉल असं हे समीकरण आपण नक्कीच बघितलं. आणि या सन्मान त्यांचं शुभाग म्हणत असताना माजी सरपंच मानपाडा ग्रामपंचायतीचे आदरणीय श्री दत्ताजी वजे साहेब, त्यांच्या समवेत आपण बघू शकाल श्री महेंद्रजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी शुभाग म्हणत असताना आणि त्याचबरोबर विनायकजी भोईर या तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. धावसंख्या आपण बघतोय ती पुढे जात असताना 47 या आकड्यावरती सध्या धावसंख्या. गिरीश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला फुलटॉस ड्राईव्ह करतात, ऑफ ड्राईव्हचा फटका, बॅकलिप घेतली अलॉंग दी कार्पेट, जमिनीला घासत पुसत हा चेंडू आपण बघितला. लॉंग ऑफला संदेश हातामध्ये येतोय, त्या ठिकाणी फक्त मिळते एक सिंगल आणि एकेरी रनने धाव फलक जाऊन पोहोचले ते पुढे 48 या आकड्यावरती. 48 रन्स. ऑन साइडला चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने आकाश चेंडूवरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकीच वेगाने फेके डायरेक्ट हिट. येस, इट इज आउट. रन आउटच्या स्वरूपात आणखी एक गडी बाद होतोय. बेतवडेला लागलेला हा चौथा धक्का. आतमध्ये तो अमर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 6व्या क्रमांकावरती धावसंख्या सध्या आहे ती 49 या आकड्यावरती. अखेरचा चेंडू या चौथ्या षटकामधला. बॅटची कडा आहे, खालचे कडा घेऊन पायाला ब्रश झाला चेंडू, त्यानंतर घरंगळतोय खेळपट्टीवरती. विकेट किपर रजनीकांत येत्या चेंडूवरती. धाव घेण्याची संधी नव्हती. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि बॅटिंग करत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती बेतवडीची. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 या आकड्यावरती. आफ्टर 4th ओव्हर लॉस ऑफ 4 विकेट 49 रन्स बेतवडे. उमसाई आगासन आणि गावदेवी भालचे संघनायक नाणेफेकीसाठी आपण या. उमसाई आगासन आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी भाल या दोन संघांमध्ये पुढची लढत तुम्हाला नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आज 8 संघांचा रेग्युलरच्या माध्यमातून आपण बघतोय 8 संघ. पहिल्या लढतीमध्ये हेदुडने संघाला परास्त केलं स्वर्गीय राकेश मात्रेलवन सोनारपाडाने. 47 धावसंख्येचा यशस्वी पाठलाग त्यांनी केला, ज्यामध्ये मोल पाटीलची अवघ्या 4 चेंडूंमध्ये 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. त्यांनी 20 धावसंख्या उभारली. धावसंख्या 49 आणि 1 षटक देखील त्याने हाताला मोल पाटीलने, ज्यामध्ये फक्त 4 धावा आणि 1 गडी देखील बाद केला होता. सोनारपाडा द्वितीय फेरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ही पहिल्या फेरीमधील द्वितीय लढत सध्या मानपाडाचा अगेन्स्ट बेतवडेमध्ये. 49 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. पहिलं सत्र सुरू, ज्यामधलं अखेरचं षटक अजूनही शिल्लक आणि अखेरच्या षटकामध्ये आला आहे गोलंदाज आकाश भोईर. एक टॅलेंटेड यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या सोबतीला गिरीश आहे आणि गिरीशच्या सोबतीला 6व्या क्रमांकावरती अमर एक स्लॉगरची भूमिका, फिनिशरचा रोल नेहमीच अदा करत असतो या संघासाठी. आज थोडा काहीना उशिराने मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत स्ट्रायकिंग एंडला, परंतु गिरीशच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आणि तो वैयक्तिक खेळतोय तो म्हणजेच 25 या आकड्यावरती. तयार होतात आकाश. आखो टप्प्याचा चेंडू हॅमट करण्याचा प्रयत्न, एज घेतली हवेमध्ये. सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, कॅच ड्रॉप. खूप वेगाने धावत आला होता. पिकअप खूप चांगलं पाहायला मिळालं. फॉलोथ्रोमध्ये ज्या क्षणाला पूर्णपणे फोर्सने खांद्याचा वापर करत असताना चेंडू हाताळल्यानंतर फॉलोथ्रोमध्ये गोलंदाज नक्की करतो काय, तर तो आपल्या शरीराचा समतोल राखण्याचं काम करत होतो आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही कॅच घेण्यासाठी तो वेगाने धावला आणि अटेम्प्ट केली त्याने कॅच, परंतु कॅच नक्कीच ड्रॉप होते. सिंगलने धावफलक. सांघिक अर्धशतक बेतवडेचं 50वा धावफलकावरती.
क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आकाश. उडवला हवेमध्ये, मिस टायमिंग. लॉंग ऑनला चेंडू पडतोय, क्षेत्ररक्षक वेगाने येतात. टप्पा पडल्यानंतर मिसफील्ड बॅकअप आहे. पाठीमागे हा चेंडू चालला. 2 धावा सहजरित्या कंप्लीट. तिसऱ्या धावेचा होतो प्रयत्न आणि सहजरित्या या 3 धावा. 3 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे. ते 53 या आकड्यावरती. थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्यात चुकीचं रूपांतर लगेचच या तिसऱ्या धाव्यामध्ये करत असताना गिरीश आणि गिरीशच्या सोबतीला फलंदाज बघतो आपण अमर. धावसंख्या 53 आतापर्यंत. तयार होत असताना पुन्हा एकदा आकाश. चार चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एका मागोमागे एक गडी बाद होते, परंतु गिरीश उभा राहिला तग ठोकून आणि चांगली तो बॅटिंग नक्कीच करतोय. फुल टॉस होता ऑन साइडला. वळवला चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये. ज्या ठिकाणी पुन्हा एकदा मिसफील्ड. सेकंड अटॅक उचलला चेंडूला. फेक नॉन सेकंडला क्रीज सोडली आणि मैदान देखील सोडावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात आणखी एक धक्का गिरीशच्या स्वरूपात लागतोय. अर्थातच आपण बघतोय तो बेतवडे संघाला. मुझे पहचानो कहां से. गिरीशने योगदान दिले या मॅच मध्ये. एकंदरीत ते म्हणजेच 26 धावसंख्येचा तो माघारी परतला. नवीन फलंदाज होतो मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती प्रवीण. अमर आहे स्ट्रायकिंग एंडला. आकाश. आखूट टप्प्याचा चेंडू. हुकचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून संदेश वेगाने लाईट. टप्पा पडल्यानंतर डायव्हर्ट झाला हा चेंडू आणि सरळ लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. अमरच्या बॅट मधून हा चौकार. हुकार आला. हुक करत असताना आपण बघितलं अमरला आखूट टप्प्याचा चेंडू होता. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 58 या आकड्यावरती. चेंडू जणी शिल्लक आहे ते 2. उडवला हवेमध्ये. आकाशवरती हवा यायला आकाशातून पाठवून दिला चेंडूला. स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. चौकारानंतर हा दैदिप्यमान स्ट्रोक षटकार. आखूट टप्प्याचा चेंडू. पुलचा पॉवरफुल फटका आपण बघितला अमरच्या बॅट मधून. अशाच पद्धतीने अमरला नेहमीच बघितलं असेल आपण. कमी चेंडू जास्त धावसंख्या उभारणे ही त्याची ओळख आणि स्लॉगरची भूमिका काय असते ती नक्कीच त्याने बेतोडेच्या माध्यमातून दाखवून दिला. आणखी एक सरळ हा चेकील चेंडू पाहतो आपण स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या बाहेर. हा दुसरा हवाई हल्ला षटकाराने या पहिल्या डावाची तो सांगता करतोय आणि जाऊन पोहोचला तो बेतवडे संघ 70 या आकड्यावरती. लक्ष आता 71 धावसंख्येचं असेल दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय पिंपलादेवी क्रिकेट संघ मानपाडा समोर. टॉससाठी ओमसाई आगासन आणि गावदेवी भालचे संघ नायक. लवकरात लवकर आपण या. ओमसाई आगासन आणि गावदेवी भालचे संघ नायक ज्यांचं नुकतंच आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती. त्या मान्यवरांसाठी इकडे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यथोचित सन्मान करण्यात येईल. माजी सरपंच मानपाडा ग्रामपंचायतीचे आदरणीय श्री दत्तात्रयजी वझे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल आणि मी विनंती करेन श्री गणेश वझे यांना आपल्या शुभ हस्ते आपण माजी सरपंच श्री दत्तात्रय वझे साहेब यांचा यथोचित सन्मान करावा.
तर आणखी एक सन्मान त्यानंतर आम्ही या ठिकाणी करणार आहोत. सध्या सन्मान होतोय माजी सरपंच मानपाडा ग्रामपंचायतीचे आदरणीय श्री दत्तात्रयजी वझे साहेब यांचा. आदरणीय श्री गणेश वझे यांच्या शुभस्य सन्मान सध्या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सादरीकरण कक्षामध्ये हा सन्मान होत असताना आमच्या मान्यवरांचा माजी सरपंच साहेब दत्तात्रयजी वझे यांचा. त्यानंतर आणखी एक सन्मान होईल पोलीस पाटील मानपाड्याचे आदरणीय श्री संदीपजी म्हात्रे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आणि मी विनंती करेन पुन्हा एकदा गणेश म्हात्रे यांना आपल्या शुभस्य आपण पोलीस पाटील मानपाड्याचे श्री संदीपजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान करावा. तर पोलीस पाटील मानपाड्याचे आदरणीय श्री संदीपजी म्हात्रे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. आणि मी पुन्हा एकदा विनंती करेन श्री गणेश वझे यांना आपल्या शुभस्य आपण सन्मान करावा. पोलीस पाटील मानपाड्याचे संदीपजी म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान. आणि त्याचबरोबर आदरणीय श्री विनायकजी भोईर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन पुन्हा एकदा गणेश वझे यांना आपण श्री विनायकजी भोईर यांचा देखील सन्मान करावा. आणि त्यानंतर श्री बेडेकर साहेब जे आगासनचे आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आणि मी विनंती करेन पुन्हा एकदा गणेश वझे यांना आपला शुभस्य आपण श्री बेडेकर यांचा देखील सन्मान करावा. सन्मान आमच्या मान्यवरांचा सध्या होतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी या लढतीला सुरुवात होईल. 71 धावसंख्येचं लक्ष आघाडील आकाश आणि आकाशसोबत रजनीकांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुर्तास थांबतो. पाहत राहील स्पर्धा नगरसेवका चषक 2021 हे पर्व. आणि अवक्यात आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मॅन फ्रॉम नारिवली जगदीश पाटील यांचा आवाज. धन्यवाद. पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवरती गोल्डन विकेट मिळवली जातोय. या दरम्यान पाहतोय आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच बॉलवरती लागतोय तो जय पिंपलादेवी मानपाडा संघाला एक मोठा आदरा. वरती आल्या तोपर्यंत फक्त एकच धाव मिळाली आहे. तोपर्यंत मानपाडा संघाचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये थोडीशी स्क्वेअर गोलंदाजी पाहायला मिळाली. मिसफील्ड झाल्या, झेल सुटले गेले. मात्र त्यांच्यावरती विरजण टाकून नव्या जोमाने फलंदाजी करावी लागेल ती या मानपाडा टीमला. रजनीकांतला पाहतोय स्ट्राईक वरती. बरेच ऊन पावसाले पाहिल्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. मध्ये चेंडू लेग स्टंपला पंच वाईट चा इशारा करत असताना एक धाव अबंत रूपाने मिळेल ती या टीमला. इथून मात्र चांगले फटकेबाजी करावी लागेल या मानपाडा टीमला. गोलंदाज पाहतो पहिलं षटक प्रशांत तांडेल. यावेळेस चांगला बॉल हलकसा अपील केलाय आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे लेग बिफोर. आणि इथून मात्र दुसरा धक्का लागतोय तो मानपाडा टीमला. रजनीकांत ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय तो मात्र फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का मानपाडा संघाला.
तर नवीन फलंदाज शरद मैदानामध्ये जातोय. 71 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2-2 अशी नाजूक स्थिती झाली आहे. पहिल्याच षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद केलं जातोय. अद्यापपर्यंत पहिलं षटक मार्गस्थ पाहायला मिळतं ते प्रशांत तांडेलचं. या वेलेस्कर आपली विकेट केला. चेंडू जातो, या झेल टिपण्याची संधी होती मात्र झेल सुटला आणि चेंडू गेलाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. या निश्चितच पायाने चौका गेला. तपा या ठिकाणी पाहिलं तर 4 धावा मिळाल्या. चौकार पहिला येतो ते मानपाडा टीमच्या बाजूने. चला बालसंघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. तेव्हा निहाल मात्र आपण जर असा कॅप्टन टॉस साठी या. तर या दरम्यान पाहतोय आपण कल्याण डोंबिवली 40+ ग्रामीण समितीचे उपाध्यक्ष श्रीपद म्हात्रे साहेब निलजे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांना मी विनंती करेन की या मंचावरती च्या माध्यमातून मात्र 40+ ला फार सुगीचे दिवस पाहायला मिळाले. क्लीन बॉल यू मिस आय डेफिनेटली. फलंदाज बाद होतो. तिसरा धक्का लागतो. सावरतो संघ तोपर्यंत तिसरा धक्का लागलाय मानपाडा टीमला. तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अद्याप प्रशांतने मात्र चांगली फलंदाजी केली आहे. या ठिकाणी 5 धावा 6 धावा. तर 6 धावा दापडकावरती पाहायला मिळतात. आताचा बॉल अतिशय चांगला होता. बॅक टू बॉलर्स खेळला जातोय आणि चेंडू गेलाय तो डॉट. या बॉलवरती एकही धाव पाहायला मिळाली नाहीये. आणि पहिल्या षटकाचा ते खेळ समाप्त होतो. पहिल्या षटकात 3 फलंदाज गमावले. धावसंख्या दापडकावरती फक्त 6 लागली आहे. 71 धावांचा टार्गेट आहे. बेतवडे संघाने पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली. तर चला बालसंघ वेळ करू नका. निहाल मात्रे नितेश राणे असतील. आपण टॉस करण्यासाठी या. खूप उशीर झाला. तर 71 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना फक्त 6 धावा आल्या दापडकावरती. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल मानपाडा टीमला. 3 फलंदाज सबल बाद झाल्या. दुसरं षटक बेतवडे संघाच्या बाजूने अभिषेकला पाहतोय. चांगली गोलंदाजी झाली पहिल्या षटकात प्रशांतच्या वतीने. मात्र आता इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. एकीकडे रोशन आणि त्याचबरोबर संदेश ही जोडी मैदानावरती पाहायला मिळतो आपल्याला. दुसरं पॉवर प्ले. 3 क्षेत्ररक्षक रिंगणाच्या बाहेर पाहायला मिळतात.
पहिलाच बॉल फुलटॉस होता. पावर दाखवली आहे मात्र जास्त उंची आणि लांबी कमी प्राप्त होतोय आणि येथून आणखीन एक धक्का लागला जातोय. चांगला बॉल होता मात्र बॅट वरती व्यवस्थित मिडल झाला नाही आहे आणि डीप मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक अमर होते. कोणत्याही प्रकारची चूक न होताना अचूक असा झेल टिपला जातोय आणि चौथा हादरा दिला जातोय तो मानपाडा टीमला. पहिलाच बॉल होता अतिशय चांगला होता. मी म्हणे फटका थोडीशी ताकद कमी पडली आहे. बॅटवरती व्यवस्थितरित्या मिडल झाला नाही आहे आणि त्यामुळेच डीप मिड विकेटला चांगला सुरेख झेल टिपला जातोय. यावेळेस फटका चांगला आहे. भरपूर ताकद लावली आहे आणि क्षेत्ररक्षक होते प्रशांत तांडलच्या डोक्याच्या वरून हा येतोय तो माटीत 6 धावा. थँक्यू. तर सन्माननीय दत्ता शेठ वजे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल मानपाडा टीमला. रोशन ठाकूरला पाहतोय समोर. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट. सुपर. अतिशय चांगला देखना फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून फ्लॅट षटकार पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार. तर पहिल्या बॉलवरती फलंदाजाला बाद केलं. त्याच्यानंतर मात्र रोशन ठाकूर आला आणि 2 चेंडूवरती 2 सलग षटकार ठोकले. आणि पाहिलं नाही की आपले किती खेळाडू बाद झाल्यात. हे अजिबात पाहिलं नाहीये. तर बालसंघ आपल्याला शेवटचा कॉल असेल लक्षात ठेवा आपण. पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षकाच्या दूर थोडेसे राहिल्यात. अवे फ्रॉम द बॉडी आणि तोपर्यंत येते 2 धावा मिळाल्यात रोशन ठाकूरला. रोशनचा विचार केला तर एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे आणि आक्रमकता त्याची ओळख आहे. एक यंगस्टर खेळाडू आहे मानपाडा टीमचा. येथे सामना अशी जर फटकेबाजी केली तर निश्चित सामन्यामध्ये वापसी करेल हा मानपाडा संघ. मग दुसरीकडे विचार विमर्श करावा लागेल की आपले 4 फलंदाज अद्यापर्यंत बाद झाल्यात. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या वरून आउट ऑफ पार्क. 6 धावा. रोशन ठाकूरने अतिशय चांगली गणागती प्राप्त केली. 3 षटकार ठोकल्यात. या षटकामध्ये सन्माननीय दत्ता शेठ वजे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे मानपाडा टीमला आणि ते मात्र या ठिकाणी 3 षटकार ठोकल्यात. अतिशय चांगली फलंदाजी. एकूण टोटल धावसंख्या 26 धावा धावपळकावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात वेगाने. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल पाहायला मिळतोय आणि इथून मात्र एकच धाव प्राप्त होईल. मात्र रोशनचं मैदानावरती थांबणं फार गरजेचं असेल कारण वेळ गेली नाहीये. कारण विचार केला 70 धावांचं लक्ष्य 71 धावांचं टार्गेट होतं. धावा आल्या धावपळकावरती 27 धावा. आता समीकरण पाहायला मिळतोय 44 धावेची गरज आहे. 18 बॉल 44 धावा. तर हा जर सामना मानपाडा टीमने जिंकला तर वजे वॉटर सप्लाय यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल या टीमला.
हे लक्षात ठेवा आपण. आणि सामना आता मात्र थरार नाट्य पाहायला मिळेल. मात्र जोपर्यंत रोशन ठाकूर मैदानावरती असेल तोपर्यंत मी म्हणेन सामना हा मानपाडा टीमच्या बाजूने पाहायला मिळेल. मात्र दुसरीकडे रोशनला लवकर बाद करण्याचा गेम प्लॅन करेला बेतवडे संघ, ज्याने पहिल्या सत्रामध्ये 70 धावा कुठल्यात तो संघ पाहायला मिळतोय. चला सामना सुरू करा, जास्त वेळ करू नका आपण, कारण अद्याप आजच्या दिवसामध्ये 8 संघ रेग्युलर संघ खेळतील आणि त्यांची फायनल आजच होईल. मात्र प्राइज डिस्ट्रीब्युशन हा आपल्याला शुक्रवारी पाहायला मिळेल, कारण असं कमिटीने सांगितलं की शेवटच्या दिवशीच बक्षीस वितरण सोहळा करण्यात येईल. फक्त विजेता आणि उपविजेता संघ कोण असेल हे पाहणं तेवढंच गरजेचं ठरेल. संध्याकाळी पहिला सामना जिंकला या राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा टीमने, आणि हा दुसरा सामना गोलंदाज पाहतोय आपण प्रशांत तांडेला, ज्याने पहिलं षटक फेकलं होतं. आताचा बॉल अतिशय चांगला होता, थोडासा पडल्यानंतर आतमध्ये झपकण आला आणि रोशन सारखा एक यंगस्टार खेळाडू, एक उद्यमी खेळाडू आपल्याला क्रीजवरती पाहायला मिळतोय. 27 धाबा. तर बाल संघ पहा, शेवटचं षटक असेल. या षटक संपण्याच्या अगोदर आपलं कॅप्टन किंवा कोणा सहकारी आपण आयोजन कमिटीशी संपर्क करा, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल असा कमिटीचा निर्णय आहे. त्यामुळे आपण आमची सूचना ऐकत असाल तर या. फुलटॉस बॉल होता, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळेल ती 1 धाव. अद्याप 43 धाबा दूर आहे. 16 चेंडू आणि 43 धाबांची गरज असेल ती या जय पिंपळादेवी मानपाडा टीमला. स्ट्राईकला पाहतोय आपण निलेश आणि नास्ट्राईक गेला रोशन, ज्याने मात्र या सामन्यामध्ये वापसी करून दिली आहे. मागच्या षटकाचा जर विचार केला तर 3 षटकार ठोकले होते फलंदाजाने. आताचा बॉल पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळतात, हलक्या हाताने प्लेस केलाय, डीप मध्ये जातोय, तोपर्यंत 1च धाव. प्रशांतचं सुद्धा फार महत्वाचं षटक असेल, कारण पहिलं षटक फेकत असताना फक्त 6 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर मात्र अभिषेकने 21 धाबेचा षटक फेकलं आणि पुन्हा एकदा कमबॅक केलंय ते मानपाडा टीमने. अद्याप मोठी खेळी साकारावी लागेल मानपाडा संघाला रोशन ठाकूरच्या वतीने. काही क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. तर रोशनचे फटके जर पाहिले तर पॉवरफुल बॅटिंग आहे त्याची, आणि जेव्हा त्याच्या बॅटमधून फटका येतं तेव्हा मात्र त्याच्यावरती 6ची मोहर लावलेली असते. मग अशी तेच चित्र तसं पाहायला मिळालं आपल्याला. आताचा बॉल चांगला होता, खुलवट टप्प्याचा चेंडू फेकलाय. प्रशांत सुद्धा या ठिकाणी विचार करत असेल की हा चेंडू स्टंपला का लागला नाही आहे. एवढा चांगला चेंडूची फेकी होती, मात्र इनर एज घेतली आणि चेंडू मात्र शॉर्टलेगच्या दिशेला निघून गेला. चांगली गोलंदाजी पाहतो आतापर्यंत. प्रशांतने 4 चेंडू फेकल्यात आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. त्यामुळे जसजसं सामना पुढे जाईल तसतसं थोडासा प्रेशराइज गेम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस दूरवरून चेंडू फेकला आउटसाइड ऑफ स्टंपला. पंच वाईडची खुड करत असताना 1 धाव अवांतर स्वरूपाने मिळाली आहे या टीमला. एकूण टोटल धावसंख्या 31 धावा. धावफलकावरती होत असताना तिसरे षटक प्रगतीपथावर अद्याप खूप दूर आहे संघ. यावेळेस चांगला बॉल डीपेक्षा कव्हरला, क्षेत्ररक्षक नव्हते, मात्र चेंडू जाईल. आउटफील्ड पास पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चला निहाल मात्रे कम फास्ट या टॉस करण्यासाठी. गावदेवी भाल विपक्ष सामना असेल तर ओम साई आगाशान या 2 टीम मध्ये. चौकार पाहायला मिळाला आपल्याला निलेश बॅट मधून. फुल टॉस, पुन्हा एकदा तोच फटका, कार्बन कॉपी पाहायला मिळतोय पुन्हा एकदा, आणि लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यात. धावसंख्या 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 71 धावांचं लक्ष होतं. 39 धावा धावफलकावरती. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 32 धावेची गरज. ड्रिंक्स ट्रॉली जाऊ
ते मात्र आमचे डीजे मास्टरांचं गाणं आवाज हा मात्र मैदानामध्ये घुमणारच. तर अतिशय चांगली कल्पना पाहायला मिळतोय जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा आयोजित नगरसेविका चषकामध्ये. पाहतोय आपण ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये येत असताना. मैदानामध्ये कोण आहे थोडा बाजूला वा. ओ दादा तर येणारे 12 बॉल 32 धावांची गरज आहे. अद्याप अतिशय चांगली स्पर्धा पाहायला मिळते. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली आहे काल त्यांना पाहिलं दमयंतीताई वजेणा या व्यासपीठावरती. यावेळेस पहिलाच बॉल सरळ केला. चेंडू येतोय मिड ऑफ मधून पुढे. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रोपैकी येतोय तोपर्यंत येते 2 धावा पूर्ण केल्या जातात. तर हेमंतला जर विकेट हॅट्रिक मिळवली तर 1000 रुपयाचं पारितोषिक हर्षद बेडेकर यांच्याकडून आहेत. तर विकेट हॅट्रिक मिळवावे लागेल. मात्र प्रशांत सारा पाहिलं तर रोशन ठाकूर सारखा आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. आत्ता बनवायच्या त्या 30 धावा. येणारे 11 चेंडू आणि 30 धावेची गरज आहे. राऊंडी विकेट या षटकामध्ये मात्र दमकन दाखवावा लागेल तो रोशन ठाकूरला. आत्ताचा बॉल आणि चेंडू जाईल की आतमध्ये आणि या ठिकाणी झेल टिपला गेलाय. मी म्हणेन थोडीशी ताकद कमी पडली आहे. रोशनची अतिशय सुरेख झेल टिपला जवळजवळ बाउंड्री लाईनच्या जवळ. एकदम 1 ते 2 इंचाचा फरक काहीतरी असेल. मात्र वादली खेळी या ठिकाणी रोशन ठाकूर यांनी साकारल्या. वेल प्लेट. जरा जोरदार टाळ्या होत्या रोशनसाठी ज्याने चांगला खेळ केला. 3 षटका टोकले आणि अखेरकार आत्ता बाद जाऊन मैदानाच्या बाहेर येतोय. चेंडूकडे लक्ष ठेवलं आणि त्याचबरोबर सीमारेषेवरती होतं. त्यामुळे सीमारेषा कुठे आहे हे सुद्धा त्याने पाहिलं आणि बॉडी बॅलन्स केला. अचूकरित्या झेल टिपला. जर षटकार आला असता तर निश्चित सामन्यामध्ये आणखीन गंमत पाहायला मिळाली असती. आणि आता मात्र एक चांगला फलंदाज बाद झाला. तर चला आगास आपण बेतोडे संघ जास्त वेळ करू नका. लगेच सामना सुरू करा. तर पंच सूचना हॅलो करत असताना सचिन कोडे यांना पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेगला पाहतोय आपण. यावेळेस चांगला बॉल होता. खेळायचा प्रयत्न केला. चेंडू जातो शॉर्ट लेगच्या दिशेला आणि तिथून मात्र मिळाली होती 1 धाव. चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4थ्या षटकामध्ये हेमंतला पाचारंगीला पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. त्याच्यानंतर मात्र एक महत्वपूर्ण विकेट मिळवली. त्यामुळे थोडंसं वातावरण शांत. तर या षटकामध्ये ओव्हर हॅट्रिक झाली तरी सुद्धा हेमंतला 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. एक चांगला यंगस्टर गोलंदाज आहे बेतोडे टीमचा. त्यामुळे त्याला ते पारितोषिक लावली जातात. राऊंडी विकेट. फुलटॉस होता. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद झालेत. क्रॉस द लाईन खेळायचं होतं आणि एष्ट्या उकडल्या गेल्या. दांडी गोल. बॅट्समन गॉड. थँक्यू. तर या षटकामध्ये 2 विकेट मिळवल्यात. पुन्हा एकदा सामना पाहतोय आपण
बेतवडे संघाच्या बाजूने पाहायला मिळेल का, कारण रोशन बाद झाला आणि या सामन्याचं चित्र पालटलं की काय असं वाटलं, कारण तेव्हापासून एकही मोठा फटका नाही आहे. सिंगल धाबा आल्यात आणि त्याचबरोबर 2 विकेट सुद्धा या षटकामध्ये बहाल केल्यात. एकूण धावसंख्या धावपळकावरती 42 धावा आहेत. अद्याप 29 धावेची गरज आहे. आताचा बॉल अतिशय चांगला होता, या ठिकाणी अपील केलं जातोय, मात्र क्रॉस लाईन होऊन खेळायचं होतं. लेग बायचा इशारा येतोय पंच सचिन कडू यांचा आणि तोपर्यंत एक धाव मिळते. एका धाबेने काही फरक पडणार नाहीये. बेतवडे टीमला फरक पडेल तो उलट या मानपाडा टीमला जिंकण्याच्या इराद्याने सुरुवात मात्र थोडीशी डगमळती झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये थोड्या धावा पाहायला मिळाल्या. कमबॅक केलं होतं मानपाडा टीमने, मात्र चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक वापसी करतोय तो बेतवडे संघ. 28 धावेची अद्याप गरज आहे. येणारे 7 चेंडू आणि 28 धावा. थोडंसं आबाड कठीण पाहायला मिळतं, मात्र कठीण नाही आहे. या ठिकाणी जर चांगली फटकेबाजी केली, या वेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल होता आणि चेंडू जातोय. तोपर्यंत एक धाव मिळवली गेली. एका धावेने मात्र षटकाची सांगता होते. आत्ता मात्र समीकरण 6 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. ती या ठिकाणी मानपाडा टीमला खेळत असताना फार चांगला ॲफर्ट दिला. सुरुवातीला मात्र चांगले फटकेबाजी करण्याचा प्रयत्न, सुरुवात थोडीशी खराब झाली. आकाश, रजनीकांत आणि संदेश मात्र स्वस्तात बाद झाले, त्यामुळे थोडासा सामना आता कठीण पाहायला मिळतोय. 6 बॉलवरती बनवायच्या त्या 27 रन्स. शेवटचं षटक गोलंदाज अमरला पाचारण केलंय. 6 बॉलमध्ये 27 धावा रोखण्यासाठी ते मात्र त्याला मोर्चेवरती लावलं जातोय. नेक्स्ट मॅच भालविपक्ष आगासन असा सामना पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर शेवटचा सामना कोळेगाव विपक्ष आज दे असे मात्र 8 आज रेग्युलर संघ या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि पुन्हा एकदा उद्यापासून 40+ क्रिकेट या मैदानामध्ये पाहायला मिळेल. 16 संघ आणखीन खेळतील उद्या आणि परवाच्या दिवसामध्ये, आणि परवा होईल ते मेगा फायनल. तर 6 चेंडू 27 धावा रोखायच्या. त्या बेतवडे टीमला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय आणि इथून सामना सुरू होतोय. शेवटचं षटक अमर. स्ट्रायकरला फलंदाज निलेश, तिच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाल्या. या वेळचा बॉल खूपच बाहेरून जातोय आणि पंच मात्र वाईडची खूण करत असताना येथे 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळतोय. गोलंदाज एक नौका गोलंदाज आहे, त्यामुळे पहिला चेंडू खराब फेकला जातोय त्याच्या वतीने. आताचा बॉल चांगला होता, ड्राइव्ह केलाय, जास्त उंची लांबी कमी, प्रशांत समोर आल्यात आणि जेल ड्रॉप. आणि तोपर्यंत येते दुसरी धाव मात्र वेगाने एकवटली जातोय. एकेरी दुहेरी धावा घेऊन काही होणार नाही. या चौकार षटकारांची गरज आहे ती मानपाडा टीमला, कारण ज्याने पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा उचलला तो बेतवडे टीमने. आणि 70 धावा कुठल्या गेल्या आणि 71 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मानपाडा संघ ऑफ ड्राइव्ह पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय पाठीमागे. कोणत्याही प्रकारची धाव लागली आहे. अद्याप 24 धावेची गरज आहे. 4 चेंडू 24 धावा, 4 षटकार टोकावे लागतील. मात्र तेवढं साधं सोपं काम नसेल 4 चेंडूवरती 4 षटकार टोकणं. यावेळेस चांगला बॉल होता, कनेक्टिंग झाला नाही या बॅटला आणि 1 धाव पाहायला मिळतो. इथून मात्र सामन्यावरती जास्तीत जास्त पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय तो या बेतवडे संघाच्या वतीने. पहिल्या सत्रामध्ये अतिशय बेतवडे संघाची कामगिरी पाहिली तर
यावेळेस क्रॉस होऊन खेळायचं होतं, शपळ होता आतलं नाही आहे. वाईट बॉलचा इशारा येतो. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र वाईट बॉल. 1+1 या 2 धावा मिळाल्यात. तर बेतवडे टीमचा विचार केला तर गिरीशने चांगली फलंदाजी केली, त्याच्यानंतर अमरने ताबडतोब फलंदाजी केली. म्हणूनच सर त्या संघाने 70 धावांचा पल्ला गाठला. दुसऱ्या सत्रामध्ये जर पाहिलं तर थोडीशी खराब सुरुवात पाहायला मिळाली. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे, चेंडू जाईल ऑफच्या वरून, षटकार. तुझे नावानी 57 धावसंख्या 57 धापळकावरती लागल्यात. असे पटके मात्र मगाशी जर आले असते तर निश्चित येते थोडीशी मजा पाहायला मिळाली असती, कारण निलेश बॅट्समन होते, तिच्या बॅटमधून पुन्हा एक षटकार पाहायला मिळतं. शेवटचं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळल्या, मिड विकेटला एक धाव कंप्लीट केल्या आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा ते पूर्ण केली जातोय. 59 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. तर निश्चित जर पहिल्या षटकामध्ये थोड्याशा 10-12 धाबा आल्या असत्या तर आता मात्र चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असं. आणि त्याच्यानंतर चौथ्या षटकामध्ये सुद्धा थोड्या कमी धावा पाहायला मिळाल्या आणि इथे मात्र सामना हा जिंकत असताना बेतवडे संघाने हा सामना जिंकलाय. 70 धावांचं टार्गेट पूर्ण करू शकला नाही आणि 10 धावांनी मात्र हा सामना जिंकलाय तो बेतवडे टीमने. आणि या सामन्याचा विजयाचा नायक हिरो ठरतोय